कधी असा विचार केलाय का? काही लोकांजवळ विशेष प्रतिभा नसतानाही ते सगळ्यांची मनं कशी जिंकतात? त्यांच्या बोलण्यात असं काय असतं की लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात, त्यांचं म्हणणं ऐकतात आणि त्यांच्यासोबत राहायला आवडतं? दुसरीकडे खूप मेहनती आणि हुशार लोकही अनेकदा एकटे पडतात. त्यांना योग्य संधी मिळत नाही आणि त्यांचं कौशल्य असूनही लोक त्यांना अपेक्षित महत्त्व देत नाहीत. याचं कारण नेहमीच नशीब किंवा पैसा नसतो, कारण आयुष्यात फक्त हुशारी पुरेशी नसते. लोकांशी कसं बोलायचं, त्यांना कसं समजून घ्यायचं आणि त्यांचा विश्वास कसा जिंकायचा, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टी जन्मतः मिळत नाहीत, त्या शिकता येतात. आजच्या या प्रवासात आपण अशा काही साध्या सवयींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या करिअरमध्ये आणि तुमच्या संपूर्ण आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज तुम्हाला मिळणारा एखादा छोटासा धडा उद्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. औरंगाबादमध्ये राहणारा रोहन खूप मेहनती होता, अभ्यासात हुशार होता, कामातही प्रामाणिक होता. पण तरीही ऑफिसमध्ये त्याला अपेक्षित यश मिळत नव्हतं. त्याला नेहमी वाटायचं की माझ्याकडे ज्ञान आहे, मेहनत आहे, मग मी मागे का पडतोय? एक दिवस त्याने लक्ष दिलं की त्याच्यापेक्षा कमी अनुभव असलेला एक सहकारी सगळ्यांचा आवडता बनला आहे. तो लोकांचं बोलणं शांतपणे ऐकत असे, प्रत्येकाला आदर देत असे आणि कोणालाही कमी लेखत नसे. तेव्हा रोहनला एक गोष्ट समजली: यश फक्त बुद्धिमत्तेवर अवलंबून नसतं, तर माणसांना समजून घेण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतं. आणि या प्रवासाची सुरुवात होते आपण नकळत करत असलेल्या एका मोठ्या चुकीपासून. चॅप्टर 1: लोकांशी वागताना सर्वात मोठी चूक. जळगावमध्ये संदीप नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याचं छोटंसं कपड्यांचं दुकान होतं. त्याच्यासोबत त्याचा मुलगा राहुलही काम करायचा. राहुल नवीन असल्यामुळे त्याच्याकडून अनेक चुका व्हायच्या. कधी ग्राहकाला चुकीचा रंग दाखवायचा, कधी बिलात गोंधळ व्हायचा, कधी एखादी वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवली जायची. आणि प्रत्येक वेळी संदीपचा राग अनावर व्हायचा. तो सगळ्यांसमोर राहुलला ओरडायचा, तुझ्याकडून साधं कामही होत नाही, किती वेळा सांगितलंय, असं करत राहिलास तर दुकान बंद होईल. सुरुवातीला राहुल काही बोलला नाही, पण हळूहळू त्याचा आत्मविश्वास कमी होऊ लागला. तो काम शिकण्यापेक्षा चूक होऊ नये याचीच भीती बाळगू लागला. आणि गंमत म्हणजे जितका तो घाबरू लागला तितक्याच त्याच्या चुका वाढू लागल्या. एक दिवस दुकानात आलेल्या जुन्या ग्राहकानं संदीपला शांतपणे सांगितलं, मुलगा वाईट नाही, फक्त त्याला समजून घेण्याची गरज आहे. ही गोष्ट संदीपच्या मनाला लागली. त्यानं स्वतःमध्ये बदल करायचं ठरवलं. आता चूक झाली की तो ओरडण्याऐवजी कारण विचारायचा, राहुलचं म्हणणं ऐकायचा आणि त्याला शांतपणे मार्गदर्शन करायचा. काही महिन्यांनंतर ज्याच्यावर तो रोज रागवायचा तोच राहुल दुकानातील सर्वात विश्वासू माणूस बनला. मित्रांनो, आपणही अनेकदा असंच करतो. आपल्याला वाटतं टीका केल्यानं माणूस बदलतो, पण वास्तव वेगळं असतं. जेव्हा एखाद्यावर आरोप केले जातात तेव्हा तो स्वतःला चुकीचं मानण्याऐवजी स्वतःचं समर्थन करायला लागतो. कारण प्रत्येक माणसाला स्वतःचा स्वाभिमान जपायचा असतो. कुणालाही कमी लेखलं जाणं आवडत नाही, कुणालाही सतत दोष ऐकायला आवडत नाही. आणि म्हणूनच जर तुम्हाला लोक बदलताना पाहायचे असतील
तर आधी त्यांना समजून घ्या. त्यांच्या चुका पाहण्याआधी त्यामागचं कारण समजून घ्या. कारण टीका माणसाला बंद करते, पण समजून घेणं त्याला बदलण्याची संधी देते. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. जर माणसाला फक्त टीका नको असते, तर त्याला नेमकं काय हवं असतं? अशी कोणती गोष्ट आहे जिची भूक प्रत्येकाच्या मनात असते? पैसा नाही, यश नाही, तर त्याहूनही मोठी एक गोष्ट. आणि पुढच्या अध्यायात आपण त्याच रहस्याबद्दल जाणून घेणार आहोत. चॅप्टर 2. लोकांना महत्वाची भावना का हवी असते? नागपूरमध्ये पूजा नावाची एक शिक्षिका होती. ती खूप कष्ट घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत होती. पण तिला एक गोष्ट नेहमी जाणवत होती. काही विद्यार्थी खूप उत्साहाने अभ्यास करायचे, तर काही जण कितीही समजावलं तरी अभ्यासात मन लावत नव्हते. एक दिवस तिने एक छोटासा प्रयोग करायचं ठरवलं. जे विद्यार्थी मेहनत घेत होते त्यांच्या गुणांपेक्षा तिनं त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करायला सुरुवात केली. ती म्हणायची, आज तू कालपेक्षा चांगलं उत्तर दिलंस. तुझा प्रयत्न मला खूप आवडला. तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे. आणि हळूहळू एक आश्चर्यकारक बदल दिसू लागला. जे विद्यार्थी आधी शांत बसायचे ते आता स्वतःहून प्रश्न विचारू लागले. ज्यांना स्वतःवर विश्वास नव्हता ते आता आत्मविश्वासानं उत्तर देऊ लागले. पूजाला एक गोष्ट समजली. माणूस फक्त पैशासाठी काम करत नाही, फक्त जबाबदारी म्हणूनही काम करत नाही. त्याला हवी असते स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव. त्याला वाटायला हवं की त्याची किंमत आहे, त्याच्या प्रयत्नांना महत्त्व आहे, त्याचं अस्तित्व कोणासाठी तरी महत्त्वाचं आहे. हे फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही, घरामध्येही असंच घडतं. कधी आई दिवसभर घरासाठी काम करते, पण तिच्या कामाची कुणी दखल घेत नाही. कधी वडील शांतपणे सगळ्यांसाठी मेहनत करत असतात, पण त्यांचं कौतुक करण्यासाठी कुणाकडे वेळ नसतो. कधी एखादा मित्र तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत उभा राहतो, पण त्याला साधं धन्यवाद सुद्धा मिळत नाही. आणि हळूहळू माणूस आतून रिकामा वाटायला लागतो. कारण प्रत्येक मनाला आदर हवा असतो, प्रेम हवं असतं आणि सर्वात जास्त स्वतःचं महत्त्व जाणवण्याची गरज असते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. खोटं कौतुक आणि खरं कौतुक यात खूप फरक असतो. लोकांना फसवणारे शब्द नाही, तर मनापासून केलेली दखल आवडते. एखाद्यानं चांगलं काम केलं असेल तर त्याला ते जाणवून द्या. एखाद्यानं तुमच्यासाठी वेळ दिला असेल तर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कारण कधीकधी एक छोटंसं कौतुक एखाद्याच्या संपूर्ण दिवसाला उजाळा देऊ शकतं. आणि अनेकदा एखाद्या माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमतरता पैशांची नसते, तर त्याला कुणी समजून घेत नाही, कोणी त्याची दखल घेत नाही, ही असते. पण जर तुम्ही लोकांना महत्त्व दिलंत तर ते तुमच्याजवळ आपोआप येऊ लागतात. मात्र फक्त लोकांचं कौतुक करणं पुरेसं नसतं. कारण प्रत्येक माणूस जगाकडे वेगळ्या नजरेनं पाहत असतो. आणि जर तुम्हाला खरंच लोकांच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर तुम्हाला त्यांच्या नजरेतून जग पाहायला शिकावं लागेल. आणि पुढच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत समोरच्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची खरी ताकद. चॅप्टर 3. समोरच्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची ताकद. सोलापूरमध्ये आमेय आणि त्याचे वडील एकत्र राहत होते. आमेय नुकताच नोकरीला लागला होता. त्याचं आयुष्य खूप व्यस्त झालं होतं. सकाळी ऑफिस, संध्याकाळी मित्र आणि रात्री मोबाईलमध्ये वेळ. आणि दुसरीकडे त्याचे वडील निवृत्त झाले होते. आता त्यांच्याकडे भरपूर वेळ होता. त्यांना फक्त एवढंच वाटायचं की मुलानं दिवसातून थोडा वेळ त्यांच्यासोबत बोलावं. पण आमेयाला वाटायचं बाबा काही समजून घेत नाहीत. तर वडिलांना वाटायचं मुलगा आता बदलला आहे,
दोघंही बरोबर होते आणि दोघंही चुकीचे होते, कारण दोघेही फक्त स्वतःच्या नजरेतून परिस्थितीकडे पाहत होते. एक दिवस आमेयच्या आईनं त्याला शांतपणे विचारलं, जर तू दिवसभर घरी एकटा असतास आणि ज्याच्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली तोच तुझ्याशी बोलायला वेळ देत नसता, तर तुला कसं वाटलं असतं? तो प्रश्न ऐकून आमेय काही क्षण शांत झाला. पहिल्यांदाच त्यानं स्वतःच्या नजरेतून नाही तर वडिलांच्या मनातून विचार केला. त्या दिवसापासून त्यानं रोज फक्त 15 मिनिटं वडिलांसोबत बसायचं ठरवलं आणि हळूहळू घरातील वातावरण बदलायला लागलं. मित्रांनो, बहुतेक भांडणं मतांमुळे होत नाहीत, ती गैरसमजांमुळे होतात. कारण प्रत्येक माणूस त्याच्या अनुभवांमधून जग पाहत असतो. तुमच्यासाठी जी गोष्ट सामान्य असेल ती दुसऱ्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते. ऑफिसमध्ये बॉसचा राग दिसतो, पण कदाचित त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या असतील. मित्राचा स्वभाव बदलल्यासारखा वाटतो, पण कदाचित तो एखाद्या कठीण काळातून जात असेल. आई सतत काळजी करते, कारण तिच्या प्रेमाची भाषा तीच असते. आणि वडील कमी बोलतात, कारण त्यांनी भावना शब्दांपेक्षा जबाबदाऱ्यांमध्ये व्यक्त करायला शिकलं असतं. जर आपण फक्त स्वतःलाच समजून घेत राहिलो तर नाती कमकुवत होतात. पण ज्या क्षणी आपण समोरच्याच्या मनात डोकावण्याचा प्रयत्न करतो, त्या क्षणी नात्यांमध्ये जादू घडायला सुरुवात होते. कारण लोकांना सल्ले देणारे खूप भेटतात, पण त्यांना समजून घेणारे फार कमी भेटतात. आणि जे लोक समजून घेतात ते लोकांच्या मनात कायमची जागा बनवतात. पण एखाद्याला समजून घेण्यासाठी एक सवय खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे खरंच ऐकण्याची सवय. कारण बहुतेक लोक उत्तर देण्यासाठी ऐकतात, पण फार कमी लोक समजून घेण्यासाठी ऐकतात. आणि पुढच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत चांगला श्रोता बनण्याची अशी कला जी तुमची नाती कायमची बदलू शकते. चॅप्टर 4, चांगला श्रोता बनण्याची कला. कोल्हापूरमध्ये निलेश नावाचा एक तरुण राहत होता. त्याचे खूप मित्र होते, पण तरीही लोक त्याच्यापासून हळूहळू दूर जात होते. निलेशला वाटायचं की तो खूप बोलका आहे. तो प्रत्येक विषयावर आपलं मत सांगायचा. कोणीतरी एखादी समस्या सांगायला लागलं की तो लगेच उपाय सांगायला सुरुवात करायचा. कोणीतरी एखादा अनुभव सांगत असे तर तो लगेच स्वतःचा अनुभव सांगायला लागायचा. त्याला वाटायचं की तो लोकांना मदत करत आहे, पण वास्तव वेगळं होतं. एक दिवस त्याचा जुना मित्र अक्षय त्याला म्हणाला, निलेश, तू वाईट माणूस नाहीस, पण तू ऐकत नाहीस, तू फक्त बोलतोस. ही गोष्ट निलेशच्या मनाला लागली. त्याने स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. आता जेव्हा कोणी त्याच्याशी बोलायचं तेव्हा तो मध्येच बोलणं थांबवायचा, शांतपणे ऐकायचा आणि समोरच्याला पूर्ण बोलू द्यायचा. काही दिवसांनी त्याला एक गोष्ट जाणवली. लोक त्याच्याशी जास्त मोकळेपणानं बोलू लागले, त्याच्यावर विश्वास ठेवू लागले, कारण त्यांना पहिल्यांदाच असं वाटत होतं की कुणीतरी त्यांना खरंच समजून घेत आहे. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या मनात काही न सांगितलेल्या गोष्टी असतात. प्रत्येकाला आपलं मन मोकळं करायचं असतं, पण आजच्या जगात ऐकणारे खूप कमी आहेत. बहुतेक लोक समोरचा बोलत असतानाच स्वतःचं उत्तर तयार करत असतात. म्हणूनच लोकांना बोलायला आवडतं. पण ज्यांच्या समोर ते मोकळेपणानं बोलू शकतात अशा लोकांवर ते प्रेम करतात. चांगला श्रोता होणं म्हणजे फक्त शांत बसणं नाही, तर समोरच्याच्या भावना समजून घेणं आहे. त्याच्या शब्दांमागचं दुःख समजून घेणं आहे. त्याच्या आनंदात सहभागी होणं आहे. कधीकधी लोकांना उपाय नको असतो. त्यांना फक्त एवढं वाटत असतं की कुणीतरी त्यांचं मन ऐकून घ्यावं. तुम्ही जर लोकांना वेळ दिलात
त्यांचं बोलणं मनापासून ऐकलत तर ते तुम्हाला कधी विसरणार नाहीत. कारण जगात सर्वात सुंदर भावना कोणती असेल तर ती म्हणजे कोणीतरी मला समजून घेतं. आणि जे लोक ही भावना देतात ते लोक नेहमी इतरांच्या हृदयात जागा निर्माण करतात. पण फक्त ऐकूनच नाती मजबूत होत नाहीत. काही लोकांना भेटताच का बरं आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते. काही लोक सहज सगळ्यांचे आवडते कसे बनतात. त्यांच्याकडे असं काय असतं जे त्यांना गर्दीत वेगळं बनवतं. आणि पुढच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत लोकांना आवडणारा व्यक्ती बनण्याचं खरं रहस्य. 5. लोकांना आवडणारा व्यक्ती कसा बनायचा. साताऱ्यात राहणारा विक्रम एका मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता. तो मेहनती होता, कामात प्रामाणिक होता. पण त्याला नेहमी एक प्रश्न पडायचा. काही लोक ऑफिसमध्ये आले की वातावरण आनंदी का होतं आणि काही लोक आले की सगळे फक्त औपचारिकपणे बोलून निघून का जातात. एक दिवस त्यानं त्याच्या वरिष्ठांकडे लक्ष दिलं. ते कुणालाही भेटले की चेहऱ्यावर हसू असायचं, समोरच्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःबद्दल कमी आणि समोरच्याबद्दल जास्त बोलायचे. ते लोकांना विचारायचे, तुझं काम कसं चाललंय, घरी सगळे कसे आहेत, तुझ्या मुलाची परीक्षा झाली का. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे लोकांना असं वाटायचं की कुणीतरी त्यांची काळजी घेत आहे आणि म्हणूनच प्रत्येक जण त्यांच्याशी बोलायला उत्सुक असायचा. मित्रांनो, लोकांना प्रभावित करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. माणसाला माणूस म्हणून महत्त्व दिलं तरी ते पुरेसं असतं. एका छोट्याशा हसण्यामुळे एखाद्याचा दिवस चांगला जाऊ शकतो. एखाद्याचं नाव लक्षात ठेवल्यानं त्याला आपलेपणाची भावना मिळू शकते. एखाद्याच्या आवडीबद्दल विचारल्यानं त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू शकतो. आज अनेक लोक स्वतःबद्दल बोलण्यात इतके व्यस्त असतात की त्यांना समोरचा माणूस दिसतच नाही. पण जे लोक इतरांमध्ये रस घेतात तेच खऱ्या अर्थानं लोकांच्या मनात जागा निर्माण करतात. कारण प्रत्येकाला स्वतःबद्दल बोलायला आवडतं. आणि जेव्हा तुम्ही एखाद्याचं मनापासून ऐकता, त्याच्या आनंदात आनंदी होता, त्याच्या यशाचं कौतुक करता, तेव्हा नकळत तो माणूस तुमच्याशी जोडला जातो. लोकांना आवडण्यासाठी खोटेपणा करण्याची गरज नसते, फक्त मनापासून वागण्याची गरज असते. कारण लोक तुमचे शब्द विसरू शकतात, तुमचं रूप विसरू शकतात, पण तुम्ही त्यांना कसं वाटू दिलं ही भावना ते कधी विसरत नाहीत. आणि म्हणूनच जर तुम्हाला लोकांच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर आधी त्यांना तुमच्या मनात जागा द्या. पण आयुष्यात नेहमीच सगळे आपल्याशी सहमत असतील असं नाही. कधी मतभेद होतील, कधी वाद होतील, कधी समोरचा आपल्याशी असहमत असेल. अशा वेळी नातं जपून स्वतःचं मत कसं मांडायचं, भांडण न करता समोरच्याचा आदर राखत आपलं म्हणणं कसं सांगायचं. आणि पुढच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत मतभेद न वाढवता आपले विचार मांडण्याची खरी कला. चॅप्टर 6. मतभेद न वाढवता आपले विचार कसे मांडायचे. अकोल्यामध्ये राहणारे 2 मित्र होते, प्रशांत आणि समीर. दोघांची मैत्री कॉलेजपासूनची होती. पण एक गोष्ट मात्र कायम होती, दोघांचे विचार अनेक विषयांवर वेगळे होते. एकदा त्यांनी मिळून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रशांतला वाटत होतं की सुरुवातीला कमी गुंतवणूक करावी, तर समीरचं मत होतं की मोठी गुंतवणूक केल्याशिवाय मोठं यश मिळणार नाही. सुरुवातीला चर्चा शांतपणे सुरू झाली, पण काही वेळातच चर्चेचं रूप वादामध्ये बदललं. दोघेही एकमेकांना चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागले. आवाज वाढले, राग वाढला आणि शेवटी विषय तसाच राहिला.
पण नात्यात अंतर निर्माण झालं. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा एकदा शांतपणे बोलायचं ठरवलं. यावेळी दोघांनीही एक गोष्ट ठरवली: स्वतःचं मत मांडण्यापूर्वी समोरच्याचं मत पूर्ण ऐकायचं. प्रशांतने समीरला तुला असं का वाटतं? आणि समीरनेही त्याचं कारण समजावून सांगितलं. पहिल्यांदाच दोघांनी एकमेकांना चुकीचं ठरवण्याऐवजी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच दोघांनाही योग्य वाटेल असा मधला मार्ग सापडला. मित्रांनो, बहुतेक वाद हे विचारांमुळे होत नाहीत, तर अहंकारामुळे होतात. आपल्याला आपलं मत योग्य वाटतं आणि समोरच्यालाही त्याचं मत योग्य वाटतं. म्हणूनच जेव्हा आपण एखाद्याला थेट सांगतो तू चुकीचा आहेस, तेव्हा तो माणूस आपलं मत बदलत नाही. उलट तो आणखी हट्टी होतो. कारण प्रत्येकाला स्वतःचा सन्मान जपायचा असतो. म्हणूनच वाद जिंकण्यापेक्षा नातं जपणं जास्त महत्त्वाचं असतं. कधीकधी कदाचित तू बरोबर असशील हे 4 शब्द मोठा वाद थांबवू शकतात. कारण समोरच्याला आदर मिळाला की तोही तुमचं म्हणणं ऐकायला तयार होतो. लोकांना हरवून तुम्ही त्यांचं मन जिंकू शकत नाही, पण त्यांना समजून घेऊन त्यांचा आदर करून तुम्ही त्यांच्या हृदयात जागा निर्माण करू शकता. आणि खरं तर प्रभाव निर्माण करण्याची सुरुवात इथूनच होते. कारण लोकांना आदेश देऊन नाही, तर प्रेरणा देऊन बदलता येतं. आणि पुढच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत नेतृत्व आणि प्रभाव निर्माण करण्याची अशी कला, ज्यामुळे लोक तुमचं ऐकतील, कारण त्यांना तसं करावंसं वाटेल. चॅप्टर 7, नेतृत्व आणि प्रभाव निर्माण करण्याची कला. पुण्याजवळच्या एका छोट्या कंपनीमध्ये अभिजित नावाचा व्यवस्थापक काम करत होता. त्याच्या टीममध्ये 10 जण होते. सगळे मेहनती होते, पण वातावरण कायम तणावाचं असायचं. कारण अभिजितला वाटायचं की चांगलं काम करून घ्यायचं असेल तर लोकांवर सतत नियंत्रण ठेवावं लागतं. कोणाची चूक झाली की तो सगळ्यांसमोर रागवायचा. कोणी अपेक्षेप्रमाणे काम केलं नाही की त्याला दोष द्यायचा. आणि हळूहळू लोक फक्त पगारासाठी काम करू लागले. त्यांच्या कामामध्ये उत्साह उरला नाही. एक दिवस कंपनीमध्ये नवीन वरिष्ठ अधिकारी आले. त्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली. ते म्हणाले, लोकांना भीतीमुळे काम करायला भाग पाडता येतं, पण मनापासून काम करायला प्रेरणा द्यावी लागते. ही गोष्ट अभिजितच्या मनाला भिडली आणि त्यानं स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. आता एखाद्या कर्मचाऱ्याकडून चांगलं काम झालं की तो त्याचं मनापासून कौतुक करायचा. चूक झाली की सगळ्यांसमोर रागावण्याऐवजी एकट्यात समजावून सांगायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो प्रत्येकाला असं वाटू द्यायचा की त्याचं योगदान महत्त्वाचं आहे. काही महिन्यांमध्येच संपूर्ण वातावरण बदललं. लोक फक्त काम करत नव्हते, तर आनंदानं काम करत होते. मित्रांनो, खरं नेतृत्व पदामध्ये नसतं. खरं नेतृत्व माणसांच्या विश्वासामध्ये असतं. जो माणूस इतरांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो तो नेता बनतो. जो लोकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवतो तो प्रभाव निर्माण करतो. कारण लोकांना फक्त आदेश देणारे अनेक भेटतात, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारे फार कमी भेटतात. एक चांगला नेता स्वतःपेक्षा टीमच्या यशाचा विचार करतो. तो इतरांच्या चुका शोधत बसत नाही, तर त्यांच्या ताकदी ओळखतो. तो लोकांना कमी लेखत नाही, तर त्यांना उंच उभं राहण्यासाठी आधार देतो. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो स्वतःच्या कल्पनेपेक्षाही जास्त मोठं काम करू शकतो. आणि म्हणूनच प्रभाव निर्माण करण्यासाठी मोठा आवाज आवश्यक नसतो, मोठं मन आवश्यक असतं. पण हे सगळं ऐकायला जितकं सुंदर वाटतं, तितकंच महत्त्वाचं आहे ते प्रत्यक्ष आयुष्यात वापरणं.
कारण ज्ञानाचं खरं मूल्य ते जीवनात उतरवल्यानंतरच समजतं. आणि पुढच्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत या सवयी विद्यार्थ्यांनी, नोकरी करणाऱ्यांनी, व्यवसाय करणाऱ्यांनी आणि कुटुंबामध्ये कशा वापरायच्या. 8. दैनंदिन जीवनात या सवयी कशा वापरायच्या. अहमदनगरमध्ये राहणारा करण एक साधा मुलगा होता. कॉलेजमध्ये शिकत असताना त्याला नेहमी असं वाटायचं की लोक त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. तो अभ्यासात चांगला होता, पण मित्रांमध्ये त्याचं फारसं कोणी ऐकत नव्हतं. त्याला वाटायचं लोक बदलले आहेत, पण खरं कारण काही वेगळंच होतं. करण नेहमी स्वतःच्या गोष्टींमध्ये व्यस्त असायचा. कोणी बोलत असेल तर तो पूर्ण ऐकत नसे. कोणाचं कौतुक करायची सवय नव्हती आणि मतभेद झाले की लगेच वाद घालायचा. एक दिवस त्यानं स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करायला सुरुवात केली. मित्र बोलत असताना तो शांतपणे ऐकू लागला. शिक्षकांनी मदत केली की मनापासून धन्यवाद द्यायला लागला. घरी आईनं केलेल्या छोट्या गोष्टींची दखल घ्यायला लागला. वडिलांशी जास्त वेळ बोलू लागला. आणि हळूहळू त्याला जाणवायला लागलं की लोक बदलले नाहीत, तो स्वतः बदलत होता आणि त्याच्यासोबत त्याचं जगही बदलत होतं. मित्रांनो, जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुमच्या शिक्षकांचा आदर करा. मित्रांचं बोलणं मनापासून ऐका, कारण खरी मैत्री समजून घेण्यामध्ये निर्माण होते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर सहकाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन द्या, कारण ऑफिसमध्ये फक्त कौशल्य नाही तर विश्वासही महत्त्वाचा असतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर ग्राहकाला फक्त पैसे देणारा माणूस समजू नका. त्याला आदर द्या, त्याच्या गरजा समजून घ्या, कारण लोक वस्तूंपेक्षा अनुभव लक्षात ठेवतात. आणि जर तुम्ही कुटुंबामध्ये असाल तर छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. आईचा थकवा ओळखा, वडिलांच्या शांततेमागचं प्रेम समजून घ्या, भावंडांच्या भावना ऐका, कारण अनेकदा आपण बाहेरच्या लोकांसाठी खूप वेळ देतो, पण घरातल्या माणसांसाठी 2 प्रेमाचे शब्दही बोलत नाही. आणि आयुष्यभर नाती टिकवणाऱ्या गोष्टी मोठ्या भेटवस्तू नसतात, तर छोट्या छोट्या सवयी असतात. एक हसू, एक धन्यवाद, एक मनापासून केलेलं कौतुक आणि समोरच्याला दिलेला आदर. या छोट्या गोष्टी मोठी नाती निर्माण करतात. पण या संपूर्ण प्रवासातून सर्वात मोठा धडा कोणता आहे? खरंच आयुष्यात पुढे जाणारा माणूस कोण असतो? आणि पुढच्या शेवटच्या अध्यायात आपण एका नवीन कथेद्वारे त्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. फायनल चॅप्टर. नाती जिंकणारा माणूसच आयुष्यात पुढे जातो. विदर्भातील एका छोट्याशा गावात माधव नावाचा एक माणूस राहत होता. त्याच्याकडे मोठा व्यवसाय नव्हता, मोठं घर नव्हतं, ना फार पैसा होता. पण गावातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्याचं नाव घेताच हसू यायचं. कुणाच्या घरी अडचण आली की माधव सर्वात आधी मदतीला उभा राहायचा. कोणी दुःखी असेल तर तो शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घ्यायचा. कोणी चांगलं काम केलं तर तो मनापासून त्याचं कौतुक करायचा. आणि कोणी चूक केली तर त्याला कमी लेखण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. वर्षानुवर्ष असंच चालत राहिलं. एक दिवस माधव आजारी पडला आणि त्या दिवशी संपूर्ण गाव त्याच्या घरासमोर उभं होतं. ज्यांना त्याने कधी मदत केली होती ते सगळे त्याच्या मदतीसाठी आले होते. तेव्हा त्याचा मुलगा आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, बाबा, तुमच्याकडे एवढी संपत्ती कधी आली? माधव हसला आणि म्हणाला, मी आयुष्यभर पैसे जमवण्यापेक्षा माणसं जोडण्याचा प्रयत्न केला आणि आज तीच माझी खरी संपत्ती आहे. मित्रांनो, आयुष्यात मोठं घर असणं महत्त्वाचं आहे. मोठं पद असणंही चांगलं आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे मोठं मन असणं.
कारण शेवटी लोक तुमच्याकडे किती पैसा होता हे लक्षात ठेवत नाहीत, पण तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हे ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. जर तुम्ही लोकांवर टीका करण्याऐवजी त्यांना समजून घेतलत, जर तुम्ही लोकांना महत्त्व दिलत, त्यांचं बोलणं मनापासून ऐकलत, त्यांच्या मतांचा आदर केला आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला, तर तुम्ही फक्त लोकांची मनं जिंकणार नाही, तर स्वतःचं आयुष्यही अधिक सुंदर बनवाल. कारण खरा यशस्वी माणूस तो नसतो जो एकटाच शिखरावर पोहोचतो, तर तो असतो जो प्रवासात अनेक माणसं जोडतो. कारण शेवटी यशाची खरी उंची पैशांनी मोजली जात नाही, ती माणसांच्या प्रेमाने मोजली जाते. आणि म्हणूनच नाती जिंकणारा माणूसच खऱ्या अर्थाने आयुष्यात पुढे जातो. आता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा. आजपासून मी कोणत्या एका व्यक्तीला जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे? कारण कदाचित तुमच्या एका छोट्या बदलामुळे एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, आणि त्याचबरोबर तुमचंही. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल आणि अशाच आणखी प्रेरणादायी गोष्टी ऐकायच्या असतील, तर या चॅनलसोबत नक्की जोडलं राहा. कारण पुढच्या प्रवासात आपण पुन्हा भेटू एका नवीन विचारासोबत, एका नवीन शिकवणीसोबत आणि स्वतःची आणखी चांगली आवृत्ती घडवण्याच्या एका नवीन प्रवासासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, माणसं जोडा, नाती जपा आणि लक्षात ठेवा, खरी श्रीमंती बँकेत नसते, ती माणसांच्या मनात असते. धन्यवाद.